नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच महिला व बालविकास भरती पेपर चालू आहे. त्यानंतर ICDS पेपर झाले, म्हणजे ICDSची एक्झाम आजपासून चालू झाली आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी चालू झाली आहे आणि आता समाज कल्याणचे वेध लागले. समाज कल्याणचे एक्झामचं शेड्यूल ऑलरेडी आलेलं आहे. 4 मार्चपासून एक्झाम चालू होणार आहे. ऑनलाईन एक्झाम आहे, टीचर्स घेते आणि ह्या एक्झामचा फॉर्मॅट जो आहे ना थोडासा बदललेला आहे. तो ऑलरेडी आलेला आहे, त्याच्यावर व्हिडिओ मी घेतलेला आहे. पण तरी पण या व्हिडिओच्या माध्यमातून काय फॉर्मॅट बदलला आहे आणि वेळापत्रक कसं असणार, कधी शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहे थोडक्यात समजून घेऊया. आणि हा बदलला फॉर्मॅट, एक्झामचा पॅटर्न समजून घेऊन त्याच्यावरती काही अंशी आत्ता थोडक्यात टेस्ट सिरीज देणं गरजेचं आहे का? जर तुम्हाला गरजेचं वाटत असेल तर टेस्ट सिरीज नक्की द्या. ह्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून टाइम मॅनेजमेंट, प्रेशर मॅनेजमेंट, सब्जेक्ट मॅनेजमेंट, कोणता सब्जेक्ट पहिले कोणता नंतर सोडवायचा, कोणता विषय तुम्हाला सोपा जातो कोणता अवघड जातो, हे सगळं थोडंसं मॅनेजमेंट करायला सोपं जातं. हे प्रत्यक्ष युद्ध लढण्याच्या अगोदर सराव केलेलं कधीही चांगलं आहे. ते म्हणतात ना, प्रत्यक्ष युद्धात घाम जर कमी रक्त कमी सांडवायचं असेल तर सराव म्हणजे घाम प्रचंड गाळला पाहिजे, बरोबर, म्हणजे सराव जबरदस्त केला पाहिजे. सो मला वाटतं की ह्या एक्झामच्या अगोदर नक्की तुम्ही त्या पद्धतीने टेस्ट सिरीज द्यायला पाहिजे. जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर महाराष्ट्रात तुम्हाला इग्नाइट अकॅडमी ह्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिल्या आहे. त्या पण सांगतो कशा द्यायच्या, कशा असणार आहे, वेळापत्रक बघूया, परीक्षा पद्धत कशी आणि प्रॅक्टिससाठी टेस्ट सिरीज पण मी थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. आता मग तिकडे बघा, ही टेस्ट सिरीज आहे. तुम्हाला फुल सिलेबस टेस्ट आम्ही 5 दिलेले आहे. जे बॅचचे विद्यार्थी त्यांना पेड करायची गरज नाही, त्यांना ऑलरेडी बॅचमध्ये फ्री असणार आहे. बॅच व्यतिरिक्त जे विद्यार्थी असेल ना त्यांना फी 199 प्लस GST 18% GST ऍड केला तर साधारणतः तुम्हाला 130-35 रुपये लागू शकतात. 230-35 रुपयात ही बॅच मिळते, तुम्हाला कोर्स मिळतोय, सॉरी टेस्ट मिळते. 5 टेस्ट आहे तुम्हाला आणि या 5 टेस्ट आहेत ना, तुम्हाला 100 प्रश्नांची टेस्ट असणार आहे. चाचणी परीक्षा स्वरूप जसा पॅटर्न आहे ना ABCD मध्ये गटनुसार एक्झाम असेल तशी ही बॅच म्हणजे ही टेस्ट सिरीज असणार आहे आणि अभ्यासाला योग्य दिशा देण्याचं काम ही टेस्ट सिरीज 100% करणार आहे. आता तुम्हाला थोडक्यात मी घेऊन जातो. बघा, हा सिलेबस म्हणजे शेड्यूल कसं आहे बघा तुमचं समाज कल्याणचं. यांनी एक नोटीस दिलेली आहे आणि त्या नोटीसमध्ये त्यांनी सांगितलंय की 4 तारखेपासून बघा, 4 तारखेपासून ते 19 तारखेपर्यंत म्हणजे 4 मार्चपासून 19 मार्चपर्यंत तुमची एक्झाम होणार आहे. आणि ही एक्झाम जो आहे टाइम टेबल त्यांनी दिलं बघा इथे. गृहपाल अधीक्षक सुरुवात तिथून होणार आहे. गृहपाल अधीक्षकचं पहिलं महिलांचं पद आहे, त्यांची एक्झाम, त्या पदाची एक्झाम पहिले होणार आहे. 3 शिफ्टमध्ये एक्झाम असते बघा. इथे शिफ्ट तुम्हाला बघायला मिळते 9 ते 11, 1 ते 3 आणि 5 ते 7. तर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करण्याची प्रोसेस काही दिवसात चालू होऊन जाईल. काही आले पण असेल, कदाचित 10-15 दिवस अगोदर येतं किंवा 20 दिवस अगोदर पण आलेले आहेत. सो तुम्हाला त्याची नोटीस येऊन जाईल. डाउनलोड करायचं हॉल तिकीट. हॉल तिकीटवरती सगळ्या इन्स्ट्रक्शन व्यवस्थित वाचायच्या. किती वेळ आधी पोहोचायचं एक्झाम सेंटरला ते व्यवस्थित चेक करा. बरोबर काय घेऊन जायचं ते व्यवस्थित चेक करा. त्यात काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला मदत करेल. मी व्हिडिओ घेतो तुमच्यासाठी. ओके, सो हे बघा शिफ्टमध्ये जसं की डे 1 आहे तुमचा 4 मार्चला आहे. त्यानंतर पुढे बघितलं तर बघा 5 मार्चला तुमची एक्झाम आहे 3 शिफ्टमध्ये. 6 मार्चला 3 शिफ्टमध्ये. गृहपाल अधीक्षकसाठी खूप जास्त अर्ज आलेले दिसत आहे, कारण बघा शिफ्ट बघा किती आहे. 7 मार्चला गृहपाल आहे. 7ला संपते गृहपाल तुमची, म्हणजे 4, 5, 6, 7 4 दिवस चालणार आहे. 7ला एकच शिफ्ट आहे. इथून चालवते वरिष्ठ समाज कल्याण 7ला. 7 नंतर 8, 9 2 दिवस सुट्टी आहे. 10 तारखेला गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण चालू होते. त्यानंतर 11ला पण आहे. 12 पासून समाज कल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघुलेखक चालू होते बघा इथे. म्हणजे इथे तुम्हाला सुट्टी 7ला झाली, 8, 9ला सुट्टी झाली, 10, 11, 12ला परत लघु टंकलेखक पण आहे, समाज कल्याण निरीक्षक पण आहे. निम्न श्रेणी लघुलेखक चालू होत आहे बघा. 17ला समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण निरीक्षक आहे. नंतर 18 तारखेला समाज कल्याण आहे. 19ला पण समाज कल्याण आहे. 19ला तुमचा एंड होतो. असं शेड्यूल तुमचं आहे. आता तुमची एक्झाम कधी आणि कोणत्या शिफ्टला आहे आणि कुठे आहे सेंटर एकदा बघून घ्या, नीट चेक करा. तुम्ही जे सेंटर दिलं ते कदाचित येईल किंवा येणार पण नाही. सो ते समजून घ्या. सेंटरवर जाण्याच्या अगोदर जरा आढावा घ्या की किती वेळात पोहोचू शकतो आपण. आता प्रवेशपत्र बघा, 25 पासून यांनी काय सांगितलंय, 25 फेब्रुवारी पासून तुमचे प्रवेशपत्र हॉल तिकीट येणार आहे. अजून वेळ आहे, अजून वेळ आहे. 25 तारखेपासून तुम्हाला ह्या साईडला sjsa.maharashtra.gov.in ह्या वेबसाईटला हॉल तिकीट तुम्हाला मिळून जाणार आहे. सो त्या दिवशी तुम्ही एकदा बघून घ्या. बाकीच्या सविस्तर सूचना त्यांनी त्या हॉल तिकीटवर पण दिलेल्या आहे आणि ह्या वेबसाईटला पण त्यांनी दिल्या. एकदा चेक करा. मूळ कागदपत्र तुम्हाला काही जणांना घेऊन जायचे ते लक्षात ठेवा. आता पुढे तुम्हाला ही जी एक्झाम होणार ती कशी होणार आहे ती बघा. अशा पद्धतीने होणार आहे तुमची एक्झाम. कशी आहे थोडक्यात बघा. तुमचे 4 सब्जेक्ट ॲज इट इज आहे. 25 प्रश्न पण ते कसे होणार आहे. ग्रुप ए चालू झाला एक्झामला. याची डेमोची लिंक बघा दिली त्यांनी समाज कल्याण ऑफिसला. पाठीमागे पण व्हिडिओ घेतला मी. महिला बालकल्याणला जशी एक्झाम आहे ना तशीच तुमची ही एक्झाम आहे. महिला बालकल्याणचा व्हिडिओ पण घेतला, त्याची डेमो पण मी दाखवलं बघा. त्याच्यामध्ये सेम
तुमची एक्झाम असणार आहे. किंवा समाज कल्याणच्या वेबसाईटला तुम्ही जर गेला, आत्ता दाखवलं तुम्हाला मी, त्या वेबसाईटला पण डेमो लिंक आहे, जाऊन डेमो चेक करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी हवं तर लिंक टाकून देतो, एकदा जाऊन डेमो लिंक चेक करा. बघा, ग्रुप ए ला 25 प्रश्न आहे, 30 मिनिट. सेम सगळ्या ग्रुपला सेम 25 प्रश्न 30 मिनिट आहे. इथे प्रश्न फक्त कसे नीट चेक करा. तुम्हाला इथे मराठी इंग्लिश हे पहिले 6 नंतर एक 7 आहे, नंतर इकडे हा 7 झाला, बाकी 6 आहे, नंतर इथे 7 झाला, हा 6 आहे, इथे 7 झाला, हे 6 आहे. असे प्रश्न तुम्हाला विचारताय. मग तुम्हाला ही टेस्ट देताना थोडं मॅनेजमेंट करावं. काय मॅनेजमेंट करायचं, तुम्ही काय सांगता मॅनेजमेंट करायचं? अभ्यास तुमचा खूप चांगला झालाय, पण शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला कळलं पाहिजे की ग्रुपनी एक्झाम आहे. मग मला इथे सोडवताना कोणता प्रश्न, मला कोणता सब्जेक्ट सोपा आहे. मराठी चांगला असेल तर मराठी पहिले सोडून टाका, पटकन जमताय सगळे. नंतर वाटते मला मॅथ रिजनिंग जमतंय सर, मॅथ रिजनिंग पटकन सोडून टाका. इंग्लिश थोडं अवघड, थोडं शेवट ठेवा होतं, आणि मग GK/GS अवघड, GK/GS शेवट ठेवा. म्हणजे तुम्हाला सब्जेक्ट मॅनेजमेंट, त्यानंतर प्रेशर मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, किती मिनिटात मला सोडतोय. सोपे जे विषय आहेत ना ते पटकन सुटतात. अवघड विषय जे आहेत ना, जे आपल्याला वाटतात, ज्याचा अभ्यास आपला थोडा कमी असतो, त्या विषयाला थोडा वेळ जास्त द्यावा लागतो. सो त्या विषयाला थोडा वेळ जास्त देणं गरजेचं पण आहे, तर सुटतात ते प्रश्न. सो त्याच्यासाठी काय करा, मग तुम्हाला माऊस क्लिक करणं, ते वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नाचे रंग काय असतात, ते रंगाचा अर्थ काय होतो, प्रश्न नाही सुटला तर काय करायचं, नंतर सोडवता येतो का, पुढे मागे जाता येतं का, माऊसनी क्लिक कुठे करायचं असतं, याच्यासाठी तुम्हाला हे टेस्ट सिरीज नक्कीच हेल्पफुल असणार आहे. सो लगेच टेस्ट सिरीज जॉईन करा. सोमवारपासून मला टेस्ट सिरीज बॅचवर दिसेल. आता तुम्ही जॉईन करू शकता, सोमवारपासून टेस्ट सोडू शकता तुम्ही. ओके. सो हा जो फॉर्मॅट आहे ना, जो फॉर्मॅट, या फॉर्मॅट तुमची एक्झाम होणार आहे. अगदी याच फॉर्मॅटनी आपली ही टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहे. बघा, या पद्धतीने, बघा ही टेस्ट सिरीज तुमची या पद्धतीने तुमची असणार, टेस्ट सिरीज असणार आहे. बरोबर, हा फॉर्मॅट बघा. सेम 4 ग्रुप आहे, ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप डी. सेम फॉर्मॅटमध्ये 7 प्रश्न, 7 प्रश्न, 7 प्रश्न, 7 प्रश्न, 6. सेम फॉर्मॅटमध्ये 5 टेस्ट सिरीज आहे. म्हणजे तुम्हाला असं जेव्हा तुम्ही एक्झॅक्ट समाज कल्याणच्या टेस्टला जाल तर असं वाटेल की अरे जसं मी सोडवलं तसंच आलेलं आहे, काय वेगळं नाही आहे. यूज टू होता ना तुम्ही, यूज टू होतात म्हणजे काय, थोडं कॉन्फिडन्स लेवल वाढलेली असते की मला माहिती आहे क्वेश्चन पेपर कसा आहे. सो त्यासाठी तुम्हाला शक्य असेल तर नक्की जॉईन करा टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीजची फी फार कमी ठेवलेली आहे, 199 प्लस GST, 200, 250, 230 पर्यंत तुम्हाला फी पडू शकते. याबद्दल डायरेक्ट तुम्ही ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच पण परचेस करू शकता टेस्ट सिरीजची. काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा. खाली ॲपची लिंक दिली आहे, बॅचची लिंक दिलेली आहे, खाली वेबसाईटची लिंक आहे, डेमोची लिंक आहे, हे सगळ्या लिंक खाली दिलेलं आहे. एकदा चेक करून घ्या. आणि सगळ्या विद्यार्थ्यांना ह्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट. खूप चांगला पेपर आहे. टेस्ट सिरीजच्या माध्यमातून किती मार्क पडतात एकदा बघा आणि मार्क वाढवायचा प्रयत्न करा. वेळ आहे आपल्याकडे, 15 दिवस अजून आहे. 15 दिवसात मार्क वाढू शकतात, वाढवा, काही ना कदाचित 20-25 दिवस पण मिळू शकतात, कारण लास्ट डेट 19 मार्च आहे. सो चांगला अभ्यास करा आहे शेवटच्या टप्प्यामध्ये आणि टेस्ट सिरीजचा उपयोग करून घ्या. काही अजून अडचण असेल, काही मदत लागली नक्की कमेंटमध्ये कमेंट टाका. तुम्हाला नवीन काही प्रश्न असेल ते टाका, त्याच्यावरती व्हिडिओ मी नक्की घेतो. व्हिडिओ आवडला तर मात्र नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.